अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरचा हा अमेंडमेंट सुचवलेला आहे आणि सन्माननीय सदस्य श्री शशिकांत शिंदे साहेब आता ज्याप्रमाणे म्हणाले की वेळ बराच झालेला आहे आणि सभागृहाचा मूड पाहता, परंतु काही अध्यक्ष महोदय या क्षेत्रामध्ये काम करत असताना आलेल्या अनुभवांच्या आधारावर काही सूचना या करू इच्छितो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या बदल सुचवण्याचे जे काही उद्देश व कारणे या बिलामध्ये दिलेली आहेत, एकतर सूक्ष्म लहान मध्यम उद्योगांना शासनाचा जो हस्तक्षेप होतो आणि हा हस्तक्षेप शब्द प्रयोग करत असताना माननीय मंत्री महोदयांनी परवा त्यांच्या वक्तव्यात जे सांगितलं की ज्या पद्धतीने वेगवेगळ्या परवानग्या घेत राहण्यासाठी फिरत राहावं लागतं आणि त्याचा अर्थ आपण असा काढू शकतो की एकतर एक वेगवेगळ्या पद्धतीचे हस्तक्षेप शासनाचे आणि दुसरी गोष्ट त्याला होणारा दिरंगाई, हे एक कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे। अध्यक्ष महोदय, ह्या सर्वातून उद्योगच करू नये अशा पद्धतीचा एक फील हा येतो किंवा आपला उद्योग जेवढा आहे तेवढं ठीक आहे, याच्याहून जास्ती वाढवला तर आणखीन त्याचा शासनाचा हस्तक्षेप येईल, आणखीन परवानग्यांमधली दिरंगाई येईल आणि त्यामुळे जसं चाललंय तसंच चालून द्या, याच्याहून जास्ती उद्योग वाढायला नको अशा पद्धतीचं एक भावना निर्माण होते आणि या सगळ्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही आणि कंत्राटांच्या संदर्भात सुद्धा त्वरेने त्याची अंमलबजावणी होत नाही, या सगळ्यातून रोजगार निर्मिती होत नाही अशा पद्धतीची कारणंही या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिलेली आहेत। अध्यक्ष महोदय, जसं शशिकांत शिंदे साहेब आता म्हणाले की आपण 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग आता अपेक्षित आहे आणि बघा काय ज्याला फॅलसी म्हणता येईल, ज्याला विसंगत म्हणता येईल की एका बाजूने ज्या परमनंट शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या वेतन आयोगांमधून वेतन श्रेणी वाढ वगैरे वगैरे मिळते, त्याच मंडळींच्या त्यांच्याकडून होत असलेला हस्तक्षेप, त्यांच्याकडून होणारी दिरंगाई, त्यांच्याकडून होणारा त्रास, या सगळ्यामुळे अशा पद्धतीच्या कायद्यांमध्ये आपल्याला डायल्युशन आणावं लागतं आणि एका अर्थाने अनेक एस्टॅब्लिशमेंट्सना आता ह्याच्या पुढे हा कायदाच लागू होणार नाही। त्यामुळे स्वतःच्या खुर्चीवर पक्की ज्यांची जागा बसलेली आहे अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या गैरकारभारामुळे एका अर्थाने हे विधेयक आपल्याला आणावं लागतं। मला वाटतं की ह्या सगळ्याचा सुद्धा राज्यकर्ते म्हणून आम्हाला आणि आमच्या अगोदरच्या राज्यकर्त्यांना सुद्धा ह्याचा कुठेतरी विचार करावा लागेल, किंबहुना ह्याचं आत्मचिंतन करावं लागेल की आपला कारभार आणि ह्याच्यामध्ये प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची जास्ती जबाबदारी आहे की या कारभारामुळे हे अशा पद्धतीचे नियम आणावे लागतात। अध्यक्ष महोदय, परंतु उद्देश व कारणांमध्ये दिलेलं हे कारण खरं आहे की उद्योग जर का वाढले नाहीत तर त्याचा थेट परिणाम रोजगार निर्मितीवर होतो। महाराष्ट्राची आर्थिक पाहणीचा अहवाल 2015-16चा नुकताच जाहीर झाला अध्यक्ष महोदय, आणि उद्योगांची संख्या जरी त्यात वाढलेली दिसली तरी रोजगारातील 1.7% घट आहे अध्यक्ष महोदय। म्हणजे एका बाजूने प्रचंड संख्येने तरुणांच्या संख्येत वाढ होते आहे आणि दुसऱ्या बाजूने रोजगार निर्मितीमध्ये मात्र घट होते आहे आणि त्यामुळे रोजगार आवश्यक की परमनंट रोजगार आवश्यक, ह्या दोन्ही बाबींच्या वादामध्ये मला वाटतं की अशा पद्धतीने रोजगार वाढीसाठी काही प्रयत्न केले पाहिजेत, याच्यातून हे विधेयक आणलेलं आहे। परंतु अध्यक्ष महोदय, हे जरी या एका अर्थाने रोजगार निर्मितीच्या मजबुरीतून आणलेलं विधेयक असलं तरी याचा परिणाम काय होणार आहे हे बघण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय 20 ते 50 आपण केल्यानंतर याची काय शाश्वती राहील अध्यक्ष महोदय की 40-40च्या 2 कंपन्या, 2 एस्टॅब्लिशमेंट बदलल्या जातील। किमान आपण जेव्हा ही संख्या 20 वरून 50 वर नेतोय त्यावेळेला तरी उर्वरित एस्टॅब्लिशमेंट्सना, ज्या एस्टॅब्लिशमेंट्सना हा कानून आता हा कायदा लागू राहील, किमान त्याची तरी कडक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून काही शासन
ने करावं अशी सूचना देतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा स्प्लिट करून 2 एस्टॅब्लिशमेंट बनवायचा एक प्रयत्न होतो त्याला आळा कसा घालणार याबद्दलचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय मगाशी मी जसं म्हटलं की शासकीय कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेप आणि दिरंगाई आणि त्यातून होणारा त्रास त्या त्रासामुळे रोजगार निर्मिती होत नाही आणि म्हणून हे विधेयक आणलेलं असेल तर मग ही जी दिरंगाई होते याला अध्यक्ष महोदय आजच्या तारखेला काय उपाय आहे? आजच्या तारखेला उपाय आहे की सेवा हमी कायदा आपण आणला. वेगवेगळ्या पद्धतीची जी सेवा मिळते त्याच्यामध्ये होणारा हस्तक्षेप त्याच्यामुळे होणाऱ्या दिरंगाई याच्यावर आपण सेवा हमी कायदा आणला. अध्यक्ष महोदय मी आता सेवा हमी कायद्याच्या वेबसाईटवर गेलो. 12,67,160 ऍप्लिकेशन्स आले. त्याच्यापैकी एकट्या कामगार विभागामध्ये 2,63,000 पेक्षा जास्ती ऍप्लिकेशन्स हे त्यामध्ये आलेत. म्हणजे जवळजवळ 25% हे कामगार विभागामध्ये सेवा हमी कायद्याच्या अंतर्गत तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की कसा हस्तक्षेप आणि दिरंगाईचा त्रास ह्या विभागामध्ये होतोय. अध्यक्ष महोदय पण अडचण काय आहे? एखाद्या गोष्टीचा हस्तक्षेप करण्याची एखाद्या गोष्टीमध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई करण्याचं काय कारण आहे आपल्या सगळ्यांना स्पष्ट आहे की ब्लॅकमेल करायचं, उद्योगाला त्रास द्यायचा, त्याच्यातून काही मिळवायचा प्रयत्न करायचा आणि त्यामुळे मी जर का तुमचं काम करायला उशीर केला तर तुमचं किती नुकसान होणार आहे या पद्धतीचा जे काही एक व्यवहार त्या ठिकाणी चालतो. आणि यावर अध्यक्ष महोदय आपल्याकडे आजच्या तारखेला तरी सेवा हमी कायद्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उपाय नाही. परंतु सेवा हमी कायद्यामध्ये अध्यक्ष महोदय आता नवीन आपण कायदा आणलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर दुरुस्तीचा स्कोप आहे आणि या दुरुस्तीच्या स्कोप मधला हा एक महत्वाचा एक सूचना मी या ठिकाणी मांडतोय. जरी हा विषय माननीय कामगार मंत्री या ठिकाणी त्यांच्या अखत्यारीतला नसला तरी अध्यक्ष महोदय या दिरंगाईला सेवा हमी कायद्यामध्ये केवळ 500 रुपयाचा दंड आहे. 500 रुपये ते 2,500 रुपये एवढाच दंड आहे. आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीचं दिरंगाई केल्यानंतर ह्याच्याहून जास्ती काही ज्यांच्या अपेक्षा असतील त्यांना 500 आणि 1,500-2,000 रुपयाचा दंड याची भीती वाटत नाही अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे माझी एक सूचना आहे की सेवा हमी कायद्यामधल्या ह्या ज्या तरतुदी आहेत पेनल्टीजच्या त्या पेनल्टीज अध्यक्ष महोदय एखादी सेवा न दिल्यामुळे त्या लाभार्थीला किती नुकसान होत आहे त्याच्या तुलनेमध्ये सेवा हमी कायद्यामधली पेनल्टी ही जर का आपण लागू केली अध्यक्ष महोदय तर कदाचित किमान पुढील काळामधल्या ज्या एस्टॅब्लिशमेंटना हे नियम लागू आहेत त्यांच्या तरी हस्तक्षेप आणि दिरंगाईचा त्रास त्यांना तरी होणार नाही. अध्यक्ष महोदय अनेक सोशल स्कीम्स केंद्र सरकारने आणल्या, असंघटित कामगारांसाठी आणल्या. किमान अशा पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत त्यांची तरी एक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी हे कामगार विभागाने करावी जेणेकरून त्याचा लाभ होईल. आणि त्यामुळे ती एक सूचना अध्यक्ष महोदय की एखादं महामंडळ ज्याच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या योजना ज्या कॅज्युअल लेबरसाठी आहेत, ज्या स्वयंरोजगारांसाठी आहेत, ज्यांना कामगार कायद्यांचं प्रोटेक्शन नाही आहे अशा सगळ्या मंडळींसाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांची तरी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एखादं बॉडी एखादं फोरम हे शासन तयार करेल का अशी एक करावी अशी एक सूचना आहे. अध्यक्ष महोदय हस्तक्षेप खरोखर खूप जास्त आहे. असंख्य प्रकारचे रजिस्टर्स, असंख्य प्रकारच्या कुठल्याही वेळेला येऊन चेकिंग्स आणि या सगळ्याचा एक त्रास हा सुद्धा होतोय आणि त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या रजिस्टर्सना आणखीन सोपं कसं करता येईल, आणखीन ऑनलाईन पद्धतीने कसं करता येईल याच्याकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय आणखीन एक सूचना माझी होती, एखाद्या कंत्राटदाराने योग्य पद्धतीने काम केलं नसेल तर त्याचं लायसन्स रद्द करता येतं. परंतु ते लायसन्स रद्द करण्याची काही आपल्याकडे कार्यपद्धती निश्चित नाही आणि त्यामुळे ज्युडिशियल हिअरिंग देऊन स्पीकिंग ऑर्डर्स देऊन अशा पद्धतीची जर का कारवाई ही करता आली तरी त्याच्यातला जो काही हस्तक्षेप आहे तो आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येईल. अध्यक्ष महोदय एक शेवटची केवळ सूचना, परंतु अध्यक्ष महोदय हा मूळ कायदा हे अधिनियम 1970 साली जेव्हा आलं त्याचा उद्देश व कारण जर का आपण वाचली तर पहिल्या ओळीतच अध्यक्ष महोदय हा कायदा आणताना सुद्धा या कायद्याची काय कल्पना या कायद्याबद्दल आहे हे स्पष्ट होतं. अध्यक्ष महोदय या
अधिनियमाच्या नावामध्येच विनियमन व उच्चाटन म्हणजे कंत्राटी कामगार हे खरं तर असूच नाहीत, असले पाहिजेत तर परमनंटच, परंतु अगदीच काही अडचण असेल तरच ते असावेत आणि ते असण्यासाठी विनियमन त्याचं असलं पाहिजे, अशा पद्धतीची कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, हा कायदा जेव्हा 1970ला बनला, याच्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स मध्ये पहिलं वाक्य हे केवळ वाचलं तरी ह्या कायद्याच्या मागची काय भावना आहे, हा कसा मजबुरीमधला कायदा आहे हे आपल्या लक्षात येईल. अध्यक्ष महोदय, SOR मध्ये म्हटलेलं आहे, द सिस्टीम ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट लेबर लेंड्स इटसेल्फ टू व्हेरियस अब्युजेस. अध्यक्ष महोदय, अब्युजेसचा डिक्शनरी अर्थ शिवीगाळ, शाप अशा पद्धतीचा आहे आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी कमीत कमी आपल्याला कंत्राटी पद्धत ही याचं उच्चाटन करता येईल त्या ठिकाणी हे उच्चाटन करण्याची आवश्यकता आहे, अशा पद्धतीचीच कल्पना मूळ या कायद्याची आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, किमान अशा पद्धतीचं रेग्युलेशन आपल्याला कामगार विभागाच्या माध्यमातून करता येईल का, माझी ही सूचना आहे माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून, की ज्या ज्या ठिकाणी ॲबोल्युशन करणं शक्य आहे त्याच्याकडे मात्र काटेकोरपणे आपलं लक्ष आपण ठेवू शकतो की नाही. मला हे मान्य आहे की खूप त्रास होतोय, खूप अडचणी आहेत, खूप हस्तक्षेप होतोय, खूप दिरंगाई होते आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती होत नाहीये, तर मग आपण हा कायदा सुद्धा आणखीन 20च्या वरून त्याची मुदत, त्याची लिमिट 50 वर नेतोय. परंतु ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सहज शक्य आहे त्या ठिकाणाहून तरी कंत्राटी पद्धती ही दूर करण्याची आपल्याला करता येईल का. अध्यक्ष महोदय, मी 2 उदाहरणं आणि त्या 2 उदाहरणाचं म्हणजे माझी 2 सूचना आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिका आपण सतत चर्चा करतो की 58,000 कोटी रुपये यांचे बँकेत फिक्स डिपॉझिट आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्यामध्ये लॅब टेक्निशियन्स 16 लॅब टेक्निशियन्स अध्यक्ष महोदय. हे 16 लॅब टेक्निशियन यांची अपॉइंटमेंट झाली ती सुद्धा कंत्राटी पद्धतीने झाली, पेपर ॲड झाली, सगळ्या प्रकारची जी काही पद्धत होती ती सगळी कार्यपद्धती लक्षात घेऊन त्यांची नेमणूक झाली. गेले 8-10 वर्ष ही मंडळी कॉन्ट्रॅक्टवर लॅब टेक्निशियन म्हणून काम करतायत. आता सध्या महानगरपालिकेमध्येच लॅब टेक्निशियनच्या परमनंट पोस्टसाठी 175 पोस्टसाठीची भरती चालू आहे. मग हे 8-10 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करणारे मुलं, ह्यांना आपल्याला, आमचं म्हणणं हे नव्हतं की ह्यांना तुम्ही कंत्राटी आहे तर ह्यांना परमनंट करा, परंतु ह्यांना काढायचं आणि यांच्या जागेवर वेगळे 175 लोक अध्यक्ष महोदय आणायचे. किमान अशा ठिकाणी तरी शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कंत्राटीवरून नवीन परमनंट घेतायत, आज 15 कंत्राटी कामगार आहेत, त्यांच्या जागी 175 परमनंट घेतायत, या 175 मध्ये आपल्याला हे 15 सामावून घेता आले नसते का. माझी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की महानगरपालिकेला अशा पद्धतीचे निर्देश कामगार विभाग देईल का की या मंडळींना आपण 175 मध्ये सामावून घ्या. अध्यक्ष महोदय, 16,000 मध्ये 10 वर्ष नोकरी केली, आता जे नवीन 175 लोक येणार आहेत त्यांना 38,000 पगार मिळणार आहे. आणि त्यामुळे हा जो अब्यूज आहे, हा जो कंत्राटी कामगार कायदा आणतानाच ठरलेलं आहे की हा अब्यूज आहे, शक्यतो याचं उच्चाटन करायचं आहे. तर ही एक पहिली सूचना अध्यक्ष महोदय महानगरपालिकेच्या संदर्भात माझ्या मनात आली. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्याकडे कामगार विभाग सुद्धा आहे, त्यांच्याकडे गृहनिर्माण विभाग सुद्धा आहे. अध्यक्ष महोदय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण असंख्य लाखो लोकांचे स्वप्न घराचं पूर्ण करणारे प्राधिकरण, या प्राधिकरणामध्ये सुद्धा एकही परमनंट कामगार नाही अध्यक्ष महोदय. किमान शासनाने जरी शक्य असेल तर त्या ठिकाणी उच्चाटन या कंत्राटी कामगारांचं पद्धतीचं करायला काय हरकत आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून आणखीन एक सूचना व विनंती मी माननीय मंत्री महोदयांना करतो की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये जे कामगार तिकडे काम करतायत ते मेहनत करतात, मोठे मोठे विकासक अजून मोठे होतात, मोठे मोठे प्रकल्प तिकडे होतात, लोकांची घरं बनतात, परंतु हे कामगार मात्र त्या ठिकाणी कंत्राटी म्हणून काम करतायत. किमान अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा की जेवढी प्राधिकरणं शासनाची आहेत त्या सगळ्या प्राधिकरणांमधला कामगार हा परमनंट कामगार आहे. केवळ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामधला हा कर्मचारी वर्ग प्रत्येक 100%च्या 100% हे कंत्राटी आहेत. अध्यक्ष महोदय, या कायद्याचं मूळ पुन्हा एकदा जे उच्चाटन होतं, ज्याचं कारण होतं हा कायदा आणताना की शक्यतो याचं उच्चाटनच करायचं आहे. शासनाने तरी त्यांच्याकडे
कंत्राटी पद्धत ही उच्चाटन करावी, ही दुसरी सूचना SRAच्या संदर्भात मी देतो. आणि मला बोलायला संधी दिली त्याच्याबद्दल आपले आभार मानतो.